क्योंकि अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते और अपनी अपनी झोली भर के चले जाते। कि अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं, म्हणजे सावकाराच्या दारात तर भिकारी रोज जातो। अमीरों के दर पे फकीर तो अक्सर ही आते हैं, पर मेरे नाथ बाबा के करम इतने निराले, उसके दर पे तो अमीर भी फकीर बन के आते। कारण त्याच्या दारात किती जरी सावकार असला तरी त्याला भिकारी म्हणून जावं लागतं। आणि म्हणून नाथ बाबाच्या कृपेनं भल्या भल्याच आज बसलंय रे बसता। कोण गाडा मालक चांगलं नामांकित आहे, कोण कोण उद्योगपती आहे, आमचे अविनाश भाऊ सुद्धा आहे तिथं। ही बाबांची कृपा आहे का नाही सगळ्यांवरती? ज्यांच्या ज्यांच्यावरती कृपा आहे सगळ्यांचे एकदा हात वर करू द्या, म्हणजे आम्हाला पण कळलं की बाबा नाथ बाबांची कृपा तुमच्यावर पण आहे। सरासर सगळ्यांवरती नाथ बाबांची कृपा आहे। आज देवा मुळाचा भाल्या भाल्याचा नक्कीच आवडेल। आज ह्या देवा मुळाचा भाल्या भाल्याचं बसलंय रे बसता, साऱ्यांचं बसलंय रे बसता। आज सुलतानपुरात या सुलतानपुरात नाथ बाबाचा कडकड येवा। आज ह्या देवा मुळच भल्या भल्यांचं बसलंय रे बसतान, आज साऱ्यांचं बसलंय रे बसतान। या सुलतानपुरात नाथ बाबाचं कडकड
आणि मग मी लिहून घेतला असेल. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की मी जिथं तिथं जागेवरती गाणं असतं. आणि जर माझे शब्द खरे वाटले तरच तुम्ही वावा म्हणा किंवा टाळे वाजवा. आहोत ज्यांनी ज्यांनी नातावर ठेवला विश्वास, या गावचं सांगतो, ज्यांनी ज्यांनी देवावर ठेवला विश्वास त्याच्या तर गाड्याचा निघलाय फास. ज्यांनी नातावर ठेवला विश्वास, सुलतानपूर मधल्या लोकांना सांगतोय, ज्यांनी नाथावर ठेवला विश्वास आणि त्याच्या तर गाड्याचा निघलाय फास. ज्यांनी नाव त्याला ठेवली हमकास, ज्यांनी नाव त्याला ठेवली हमकास, नाताना त्याचा केला नास. यातली एक एक लाईन खरी असेल, एक एक लाईन. ज्यांनी ज्यांनी नाथ बाबावर विश्वास ठेवला या सुलतानपूर मध्ये त्याच्या गाड्याला लागलेली फाशी सुद्धा त्यानं सोडवली. कितीही मोठं संकट सुद्धा त्याच्या अंगावर नाथ बाबांनी घालवला. आणि ज्यांनी त्यालाच नावं ठेवली त्याचा नाश सुद्धा नाथ बाबांनी केलेला, कारण तिथं चुकीला माफी नाही. ज्यांनी ज्यांनी नावं ठेवली हमकास त्याचा तर नातानं केला. सुलतानपुरात